वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये आज गोळीबाराची घटना घडली। डोनाल्ड ट्रम्प असलेल्या हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना समोर आली। हल्लेखोराचं सुरक्षा दलाकडून खरं तर एन्काउंटर करण्यात आले। ट्रम्प हॉटेलमध्ये असताना ही घटना घडली तर ट्रम्प त्यांच्यासह त्यांची पत्नीही उपस्थित होती। हॉटेलमध्ये डिनरसाठी ट्रम्प उपस्थित होते। संशयित हल्लेखोर जवानांच्या प्रत्युत्तरात ठार झाल्याची माहिती। सारे लोग जो हैं जो टेबल्स पे अपना डिनर कर रहे थे, फर्स्ट कोर्स कर रहे थे, वो टेबल के नीचे छुपने की कोशिश कर रहे थे, ग्राउंड पे लेट गए। ये कुछ तकरीबन 5-10 मिनट ऐसे चलता रहा और जैसे मैं उठी और जैसे मुझे लगा कि अभी मैं सेफ हूँ, तो मैंने स्टेज की तरफ देखा तो उतने में प्रेसिडेंट ट्रम्प को सबसे पहले सिक्योर कर दिया गया था। जो फर्स्ट लेडी है मेलानिया ट्रम्प, उन्हें भी लेके चले गए थे वहां से एक सेफ जोन पे। तकरीबन 30-35 मिनट्स के बाद पूरी जो होटल है उसको सील कर दी गई थी। सील करने के बाद एक अनाउंसमेंट हुई कि ये जो प्रोग्राम है अब बंद कर दिया जाएगा और इसे वापस पोस्टपोन कर दिया जाएगा, जहां प्रेसिडेंट ट्रम्प वापस आएंगे। आने वाले वक्त में हमें पता चलेगा सारी डिटेल्स का। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याआधी सुद्धा दोनदा जीवघेणा हल्ला झाला होता। दुसरी महत्वाची गोष्ट, इराण युद्ध सुरू असताना आणि त्यातल्या त्यात इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा केल्यानंतर नक्कीच अमेरिकेतले हाय व्हॅल्यू टार्गेट्स, ज्यामध्ये काही महत्वाचे राजकीय नेते किंवा सिनियर कमांडर्स यांना टिपण्याचा प्रयत्न हा इराणकडून किंवा इराण समर्थित दहशतवादी संघटनांकडून केला जाईल, अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट होते। एवढंच नाही तर स्पीड बोट किंवा ड्रोन्सच्या माध्यमातून सुद्धा अमेरिकेमध्ये हल्ले होऊ शकतात। येणाऱ्या काळामध्ये याच्या मागचं नेमकं कारण काय होतं हे शोधणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे आणि त्या अनुषंगानं अमेरिकेच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज काय पाऊल उचलतात हे आपल्याला पाहणं हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।